अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत, ती म्हणजे गुरुपौर्णिमानिमित्त ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य नाही, ज्यांना कुठलंही पारायण करणं शक्य नाही, ज्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा ज्यांना कुठलेही नियम पाळणं शक्य नाही, त्यांच्यासाठी एक खूप सुंदर सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे। आणि 100% मी तुम्हाला सांगते की तुम्ही रोज 10 मिनिटं वेळ काढून जर हे काम केलं तर नक्कीच तुमच्यावर अखंड स्वामी कृपा होईल। तुमच्या 90% अडचणी या कामामुळे नक्कीच सुटतील। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। याच दिवशी आषाढ महिन्यात सुद्धा पौर्णिमा असते, म्हणजे आपण त्याला आषाढी पौर्णिमा सुद्धा म्हणतो आणि गुरुपौर्णिमा सुद्धा असते। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की हा दिवस गुरु आणि शिष्याच्या नात्याचा आहे। बघा, आपल्या आयुष्यामध्ये गुरु का असावेत याबद्दल मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं। गुरु जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्यासोबत कधीच काहीच वाईट घडत नाही, कारण की बघा, जेव्हाही कुठलं आपल्यावर संकट येणार असेल किंवा आपल्यावर संकट आलेलं असेल तर गुरु ढाल बनून आपल्यासोबत राहत असतात। ते आपलं वेळोवेळी रक्षण करत असतात आणि त्यांचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर आपल्यासोबत काहीच वाईट घडत नाही आणि कोणीही आपल्यासोबत काही वाईट करू शकत नाही। म्हणून गुरु आपल्यासोबत असणं, गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठीच आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची भरभरून सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्यावर अखंड स्वामी कृपा राहील, स्वामी आपल्या सोबत राहतील आणि अर्थातच काय की आपलं आयुष्य त्यामुळे सुखकर होणार आहे। आपल्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही अडचणी आहेत ते नक्कीच दूर होतील, संकटे दूर होतील आणि आपल्यावर अखंड स्वामी कृपा राहील। यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। त्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या हे तुमच्यासोबत मी काल शेअर केलेलं आहे, तुम्ही अवश्य तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही त्या सेवा करा। त्याचबरोबर आता बघा, ज्यांना कुठलंही पारायण करणं शक्य होणार नाही, ज्यांना कुठलाही नियम पाळणं शक्य होणार नाही, ज्यांच्याकडे वेळ नाही, काही कारणास्तव घरात लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत किंवा जॉबला जाते त्याच्यामुळं शक्य होणार नाही, किंवा प्रेग्नेंट आहे, जास्त वेळ बसू शकत नाही स्वामींसमोर, मग अशा वेळेस मी काय करावं की जेणेकरून माझ्यावर सुद्धा स्वामींची कृपा राहील आणि माझ्या जीवनातले जे काही अडचणी आहेत, जे काही दुःख आहेत, जे काही संकट आहे ती पण नक्कीच दूर होतील। तर बघा, अशी एक गोष्ट आहे की जी तुम्ही करू शकता, ते म्हणजे नामस्मरण। हो, नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की ज्याला कुठलेही नियम नाही आहेत, ज्याला कुठल्याही अटी नाही, आणि नामस्मरण हे कधीही कोणी कुठेही करू शकतं। नामस्मरण ही स्वामींची सगळ्यात जास्त प्रभावी सेवा आहे। बघा, पण बरेच सेवेकरी या सेवेपासून वंचित राहत असतात। त्यांना असं वाटतं की नामस्मरण, बघा, नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे आणि फक्त नामस्मरणामुळे आपण स्वामींच्या अगदी जवळ जाऊ शकतो। त्यांची कृपा आपल्यावर होत असते, स्वामी नेहमी आपल्यासोबत राहत असतात। केवळ नामस्मरणामुळे स्वामी आपलं नेहमी रक्षण करत असतात, एक सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं। आपलंच नाही तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत स्वामी राहत असतात। बघा, घरातली एक जरी व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल तरी अख्ख्या कुटुंबावर स्वामींची कृपा होत असते। म्हणून लक्षात घ्या की स्वामींची कृपा आपल्यावर असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि ती कधी होईल? जेव्हा आपले कर्म चांगले असतील, जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असू, जेव्हा आपलं मन स्वच्छ असेल, शुद्ध असेल, पवित्र असेल, तेव्हा नक्कीच स्वामींची आपल्या कृपा होत असते। तर बघा, ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य होणार नाही त्यांनी नामस्मरण करावं। आता नामस्मरण किती वेळ करावं? तर तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटं वेळ काढून तुम्ही नामस्मरण करू शकता। आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही रोज 21 दिवसामध्ये, 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसामध्ये, किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल, आजपासून तुम्ही जरी सुरू केलं तरी सुद्धा चालणार आहे। आजपासून 29 जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही स्वामींचं अखंड नामस्मरण करा, किंवा 10 मिनिटं, दिवसभरातले फक्त 10 मिनिटं वेळ काढा आणि स्वामींचं नामस्मरण करा। किंवा कुठेही जॉबच्या ठिकाणी चालता फिरता जेव्हा तुम्हाला वेळ असेल, जेव्हा तुम्ही कुठलंही काम करत असाल घरातलं किंवा बाहेरचं, किंवा जेव्हा तुम्हाला आठवेल त्या वेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा। पण इतकं त्या नामस्मरणामध्ये स्वतःला झोकून द्या ना की तुम्हाला सुद्धा त्याचं भान नाही राहिलं पाहिजे की आपण किती नामस्मरण करत आहोत आणि किती नाही। तर तुम्हाला नामस्मरण अशा पद्धतीने करायचं आहे ज्याला तुम्हाला कुठलाही वेळ लागणार नाही, ठराविक असा कुठलाही वेळ तुम्हाला लागणार नाही, ज्याला कुठलेही नियम नाही आहेत, ज्याला कुठले तुम्हाला ग्रंथ लागणार नाही आहे। म्हणून बघा, नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि हे नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता, किंवा तुम्ही असंही करू शकता की दिवसभरामधले फक्त 10 ते 15 मिनिटं वेळ काढून तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे आणि तुम्ही नामस्मरण करू शकता। किंवा कुठेही तुम्ही 10 ते 15 मिनिटं वेळ काढून तुम्ही निवांत बसा, तिथे तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता। असं काही नाही की स्वामींसमोर बसलंच पाहिजे। तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ
या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे नामस्मरण करू शकता, किंवा सगळ्यात साधा सोपं ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि तितकीच अनुभवसिद्ध आहे. त्यांनी काय करायचं, एक उदबत्ती घ्यायची, ती पेटवून द्यायची आणि ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. या सेवेमुळे आपल्या 90% जास्त अडचणी सुटतात, आपल्याला संकटातून मार्ग सापडतो, आपल्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि स्वामींची आपल्यावर अखंड कृपा राहते. तर अशा पण तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे. ज्यांना कुठलाही नियम पाळणं शक्य होणार नाही, ज्यांना कुठलाही वेळ नाही आहे, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा ग्रंथ नाही आहे, असे सेवेकरी आहेत की ज्यांच्याकडे कुठलाही ग्रंथ नाही, मग त्यांनी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि लक्षात घ्या, स्वामींचे जे परमभक्त होते सोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, हे केवळ नामस्मरणामुळे स्वामींच्या जवळ होते. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं स्वामींचं नामस्मरण करा तेवढं स्वामी तुम्हाला जपतील. स्वामींनी सांगितलं आहे की तो माझा जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल. म्हणून लक्षात घ्या की जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्यावर स्वामींची अखंड कृपा राहील. स्वामी नेहमी तुमच्यासोबत राहतील. स्वामींचं एक सुरक्षा कवच तुमच्या भोवती असेल आणि तुम्हाला गुरुपौर्णिमा होईपर्यंत काही ना काही अनुभव स्वामींचा नक्कीच येईल. तर नक्की ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी मंत्रासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंचने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.